आज गेले होते बाहेर, तर तिथे मला छान मिरच्या दिसल्या आणि ह्या मिरच्याचा ठेचा छान होतो आणि आम्हाला याच मिरच्यांचा ठेचा आवडतो, कारण त्या दुसऱ्या जर घेतल्या तर त्या खूप तिखट असतात आणि हा जर ठेचा केला तर मुलं पण खातात आणि मिस्टरांना पण हा ठेचा आवडतो. आणि या मिरच्यांना ना आमच्याकडे काकडा मिरची म्हणतात. सोबतच या कैऱ्यासुद्धा आणल्या होत्या, कारण की ना आता आंब्याचा सीझन संपत आला आहे. म्हटलं चला आता या कापून खायचे जे आंबे असतात ते घेऊया, कारण हे दुसरे जे आंबे घेतले तर आता आळ्या होण्याची शक्यता असते. तोपर्यंत माझासुद्धा इथं चहा उकळला होता. म्हटलं आता मिरच्यानंतर खोडूया, आधी चहा घेऊया. त्यानंतर आज बेत होता खिचडी आणि मुगाचे भजे. बऱ्याच दिवसापासून हा बेत केला नव्हता आणि मुगाचे भजेसुद्धा खूप दिवसापासून केले नव्हते, म्हणून आज मुगाची भजी केली मस्त आणि त्याच्यासोबत खिचडी. आणि काव्य जे आहे ना आजकाल या खेळण्यासोबत खेळायचे. माझं जेवण वगैरे झालं होतं, आता किचन ओटा आवरायचा होता. आता हे किचन ओट्यावरचा सगळा राडा आवरायला आणि त्याला अर्धा तास तरी लागतो. भांडे वगैरे सगळं जे तेल होतं ते काढून घेतलं आणि भांडे जे मी घासण्याच्या आधी सगळे असे धुवून घेते, कारण मग एकदा खरकटं सगळं काढलं की भांडे घासायलासुद्धा सोपे जातात आणि आपलं किचन ओट्यावर आणि बेसिनमध्ये खूप असा राडासुद्धा होत नाही. त्यानंतर मी माझं आवरलं आणि मस्त चेहरा वगैरे धुवून मॉइश्चरायझर लावून घेतलं. आजकाल ना माझ्या डोळ्याखाली ना असं खूप काळं वाटतंय, त्याच्यामुळे ना मी मॉइश्चरायझर डोळ्याखाली लावून असं चोळून घेते. चला भेटूया आता उद्या. बाय.